नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी कल्याणी लोकायन आयन्स अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। तर सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर सगळ्यात पहिले आपण आज बघणार आहोत की श्रेष्ठ हा केरळ राज्याने सुरू केलेला नवीन निर्देशांक आहे। तर श्रेष्ठ निर्देशांक सोप्या भाषेत काय आहे, तर वेगवेगळ्या राज्यांनी म्हणजे कोणत्या राज्याने औषध नियंत्रण यंत्रणा कोणत्या राज्याची किती सक्षम आणि प्रभावी आहे हे या निर्देशांकानुसार मोजलं जातं। हा आपण एक मापदंडच म्हणू शकतो की कोणत्या राज्यामध्ये औषध सुरक्षा वगैरे कशी मोजली जाते हे या निर्देशांकावरून कळतं। तर याच्याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। तर भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक आहे श्रेष्ठ। तर उद्देश काय आहे, औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांच्या औषध नियामक प्रणालींचे मूल्यांकन करणे। औषध सुरक्षा प्रत्येक राज्यामध्ये सुनिश्चित करायची असेल तर त्या राज्याचा जे औषध नियामक प्रणाली आहे तिचं मूल्यांकन या निर्देशांकाद्वारे केलं जातं। नाव काय आहे, तर स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सेलन्स इंडेक्स म्हणजेच श्रेष्ठ राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक। पुढे बघूया, तयार करणारी संस्था कोणती आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि CDSCO हे दोघ जण यांनी मिळून हा निर्देशांक तयार केला आहे। मुख्य भाग काय आहे की यात दोन गट आहेत, उत्पादक आणि वितरण असे दोन प्रकारचे राज्य आहे। उत्पादक राज्य जे औषधांचं उत्पादन करतात असे राज्य, आणि वितरण म्हणजे जे राज्य औषधांची विक्री करतात त्यांचं वितरण करतात अशी राज्य वितरण या गटामध्ये येतात। तर अशा प्रकारे या निर्देशांकाचं दोन भागामध्ये विभाजन करून मग मूल्यांकन केलं जातं। 5 प्रमुख निकष कोणते त्यात पण की कर्मचारी वर्ग इनफ आहे का नाही, पुरेसा आहे का नाही हे बघितलं जातं। पायाभूत सुविधा म्हणजे संशोधन करण्यासाठी ज्या प्रयोगशाळा आहेत त्या आहेत का नाही बघितलं जातं। परवाने म्हणजे लायसन्स ची प्रक्रिया फार किचकट आहे की इझिली अवेलेबल होतात किंवा त्यांच्याकडे लायसन्स आहेत पण का हे याच्यात बघितलं जातं। तपासणी आणि प्रतिसाद क्षमता, नागरिकांचा पण प्रतिसाद किती आहे त्या राज्याचा हे या सगळ्यांमध्ये चेक केलं जातं। फायदा काय, तर औषधांची गुणवत्ता वाढवणे आणि नियमांची एक समान अंमलबजावणी करणे हा याचा फायदा आहे। औषधांची गुणवत्ता याच्यामुळे वाढणार आहे आणि नियमांची पूर्ण देशामध्ये एक समान अंमलबजावणी होईल की या राज्याला वेगळं त्या राज्याला वेगळं असं होणार नाही, तर एक समान अंमलबजावणी श्रेष्ठाद्वारे केली जाईल। पुढे जाऊया, पुढे आहे राजस्थान सरकारने रामगड या धरणावर भारतातील पहिली ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली आहे। कुठे केली आहे, राजस्थानमध्ये। राजस्थानमध्ये पण कुठे, तर रामगड धरणावर। रामगड धरण कुठे आहे, तर जयपूर जो राजस्थान मधला जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे। ठीक आहे, स्थळ जयपूर जवळील रामगड धरण राजस्थान, इथे त्यांनी पहिली ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली आहे। ड्रोन आधारित म्हणजे हे रामगड जे ठिकाण आहे ते थोडंसं काहीसं दुष्काळग्रस्त भागाकडे येतं। म्हणजे रामगड धरणामध्ये पाणी असतं, पाण्याचा साठा मुबलक असतो, पण बऱ्याचदा काय होतं की पावसाळा गेल्यानंतर उन्हाळा येईपर्यंत पाण्याची पातळी बऱ्यापैकी आटलेली असते रामगड धरणातील। त्याच्यामुळे जयपूरमधील लोकांना पाण्याचा तितकासा जो पुरवठा आहे तो होत नाही। त्याच्यासाठी अशा दुष्काळग्रस्त स्थितीवर मात करण्यासाठी राजस्थान सरकारने निर्णय घेतलाय की तिथे कृत्रिम ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची सोय केली जाईल। काय होतं, बऱ्याचदा काय व्हायचं याच्या आधी की विमानांद्वारे ते जे क्लाउड सीडिंग असतं ना, क्लाउड सीडिंग मध्ये काय होतं की ढगांमध्ये विशिष्ट रसायने सोडली जातात। त्याच्यामुळे काय होतं की बाष्पाचं रूपांतरण बर्फामध्ये केलं जातं, पण विमानांमुळे ही पद्धत फार खर्चिक ठरत होती। त्याच्यामुळे ड्रोनने ते एक्झॅक्ट लक्ष साधू शकतात ड्रोन, आणि प्रॉपर जिथे त्यांना रसायनांचा मारा करायचा असतो तिथे ते करू शकतात, आणि ही कमी खर्चिक सुद्धा असल्यामुळे त्यांनी ड्रोनचा वापर या कृत्रिम पावसासाठी केलेला आपल्याला दिसतो। पुढे बघूया, उद्देश दुष्काळग्रस्त भागात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणे हाच उद्देश मी तुम्हाला सांगितला। तंत्रज्ञान, ड्रोनचा वापर करून क्लाउड सीडिंग म्हणजे हेच की ढगांवर विविध रसायनांचा मारा करणे। आता ती रसायने कोणती आहे, तर सिल्वर आयोडाईड आणि सोडियम क्लोराईड ह्यासारख्या रसायनांचा याच्यामध्ये वापर केला जातो। फायदा काय, तर ही पद्धत पारंपरिक विमानांपेक्षा जास्त अचूक, कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे। महत्व, हा प्रयोग भारतातील पहिलाच ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयत्न आहे। कृत्रिम पाऊस पाडण्याचा हा जर यशस्वी झाला
तर भारतातले जे इतर दुष्काळग्रस्त भाग आहेत त्या ठिकाणी पण ह्या टाईपचा प्रयोग आपण करू शकतो, ही पद्धत आपण यूज करू शकतो. भविष्यातील वापर, या तंत्रज्ञानामुळे राजस्थान सारख्या राज्यांमध्ये पाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल. पुढे जाऊया. तर ही आपल्या महाराष्ट्रातलीच बातमी, नागपूर जिल्ह्यातील सतनावरी या गावातील बातमी आहे. नागपूर जिल्ह्यातील सतनावरी हे गाव भारतातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट विलेज म्हणून या गावाची निवड झाली आहे. कोणतं गाव? नागपूर जिल्ह्यातील सतनावरी हे गाव. हे काय आहे तर भारतातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट विलेज म्हणून या गावाची निवड करण्यात आली आहे. उद्देश काय तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. की आतापर्यंत आपण सगळ्याच गोष्टी पारंपरिकच बघत होतो. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बघितलं जाईल की गावामध्ये कशा प्रकारे व्यवस्थापन होतं सगळ्या गोष्टींचं, बँकिंग वगैरे सगळ्याच क्षेत्रामध्ये गावातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून ते गाव चालवण्यात येईल. त्याच्यामुळे हे भारतातलं सतनावरी गावाचे नाव लक्षात ठेवा. सतनावरी कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात. काय आहे ते? पहिलं स्मार्ट इंटेलिजंट विलेज आहे. पायलट प्रोजेक्ट हा एक महत्वाकांक्षी प्रायोगिक प्रकल्प आहे. लक्ष असलेले क्षेत्र कोणते? तर शेती क्षेत्र, त्याच्यानंतर शिक्षण, अर्थव्यवस्था, सुरक्षा, हे मुख्य क्षेत्र आहेत लक्ष असलेले. शेती, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा. तर शेतीमध्ये काय? ड्रोन आणि सेन्सर्सचा वापर करून स्मार्ट शेती केली जाईल. ड्रोन आणि सेन्सरचा वापर करून शेतीचं उत्पादन वाढवण्यात येईल म्हणून स्मार्ट शेती केली जाईल. शिक्षण, डिजिटल आणि एआय आधारित शिक्षण प्रणाली. डिजिटल आणि एआय आधारित शिक्षण प्रणाली असेल तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. अर्थव्यवस्था, मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन मिळेल. मोबाईल बँकिंग थ्रू पेमेंट वगैरे या सगळ्या गोष्टीत बँकेचे व्यवहार जलद गतीने होतील आणि सगळ्या गोष्टींची एकाच ठिकाणी व्यवस्थित नोंदणी केलेली आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हे पण एक मुख्य क्षेत्र आहे. सुरक्षा, गावावर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे सीसीटीव्ही वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड येतात. भविष्य, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या मॉडेलचा वापर इतर गावांमध्येही केला जाईल म्हणून हा प्रकल्प यशस्वी होण्याची सक्त गरज आहे. पुढे जाऊयात. पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच म्हणजे केवढा 140 फुटाचा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण उभारण्यात येत आहे. महत्वाची बातमी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. कुठे? तर पुणे जिल्ह्यामध्ये बोऱ्हाडेवाडी इथे मोशी, बोऱ्हाडेवाडी मोशी, पुणे नाशिक जो महामार्ग आहे त्याला लागूनच आहे मोशी हे ठिकाण. त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सगळ्यात उंच 140 फुटाचा पुतळा उभारला जाणार आहे आणि त्याचं नाव काय आहे तर स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण उभारण्यात येणार आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण बोऱ्हाडेवाडी या ठिकाणी स्थान पिंपरी चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी मोशी पुणे नाशिक महामार्गाजवळ. ठीक आहे, पुढे बघूया. हा जगातील सगळ्यात उंच पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याची उंची 140 फूट असेल. चौथऱ्यासह एकूण उंची 180 फूट असेल. इतर पुतळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्या बरोबरच त्यांचे जे सगळ्यात जवळचे सरसेनापती होते त्यांचे हंबीरराव मोहिते यांचा सुद्धा 10 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे त्यांच्या पुतळ्याबरोबरच. त्याचबरोबर त्यांचे जे 16 सरदार मावळे होते त्यांचेही पुतळे उभारण्यात येणार आहे. शिल्पकार कोण आहे तर प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा तयार होत आहे. राम सुतार यांनीच गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे आणि भारतातील बरेच प्रसिद्ध पुतळे राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारले गेले आहे. तर हा पुतळा सुद्धा राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार होत आहे. इतर वैशिष्ट्य काय तर स्मारकाच्या परिसरात शंभूसृष्टीमध्ये ते काय दाखवणार आहेत तर संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी दाखवणार आहेत. ओपन एअर थिएटर याच्यामध्ये ते दाखवणार आहेत. त्यांच्या जीवनपट ते साकारणार आहेत. ते त्याच्यामध्ये ते एखादा चित्रपट किंवा माहितीपट स्वरूपामध्ये दाखवतील. ब्रॉन्झ म्युरल्स आणि संभाजी महाराजांची गाथा सांगणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल. शेवटी सांगायचंच झालं तर मध्ये बघूया. रोहित कृष्णा एस हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे. कोण? रोहित कृष्णा.
येस, हा 89वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झाला आहे. सध्या बुद्धिबळ या खेळामध्ये भारतातले बरेच खेळाडू खूप चर्चेत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूचं ऍटलिस्ट त्यांचं नाव आणि त्यांनी कोणती हे जिंकलेले आहे पोझिशन, ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर रोहित कृष्णाने काय जिंकलं तर ग्रँड मास्टर कितवा आणि 89वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर तो झालाय. भारत क्रीडा कायदा असलेला 21वा देश बनलेला आहे. क्रीडा कायदा सगळ्याच देशांमध्ये नसतो, तर भारताने पण क्रीडा कायदा केलाय आणि तो आता 21वा देश बनलेला आहे. तर क्रीडा कायदा असलेला सगळ्यात पहिला देश कोणता होता? नेदरलँड्स होता. क्रीडा कायदे असायला हवे, त्यांचं महत्वही तितकंच आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 1090 राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच का बरं? तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवसांच्या निमित्ताने आपण जी लोक देशासाठी, देशसेवेसाठी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं असेल, स्वतःच्या जीवाची बाजी लावून, अशा नागरिकांसाठी आपण हे अवॉर्ड, हे पदक यांची घोषणा केली जाते की ज्याच्यातून राष्ट्रभावना वाढीस लागावी. तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशी जवळजवळ 1090 पदकांची राष्ट्रपतींनी घोषणा केली आहे. त्याच्यामध्ये 233 शौर्य पदके आहे, 99 राष्ट्रपती पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 758 पदके आहेत. पुढे बघूयात. याच निमित्ताने राज्यातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. पुढे बघूयात. हिंदुस्थान झिंक लिमिटेड HZL ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कोणती? हिंदुस्थान झिंक लिमिटेड ही आता आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील झालेली आहे. ही भारतातली सगळ्यात पहिली कंपनी ठरली आहे. पुढे बघूयात. गोवा सरकारने गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ऍक्ट 2020 अंतर्गत पारुल विद्यापीठाला राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. गोवा राज्यात पहिले खासगी विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि ते कोणतं आहे? कोणत्या विद्यापीठाला मान्यता दिली आहे? तर पारुल विद्यापीठाला गोवा सरकारने मान्यता दिली आहे पहिलं खासगी विद्यापीठ म्हणून. पुढे बघूया. शुभमन गिलने जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठीचा पुरस्कार ICC प्लेअर ऑफ द मंथ जिंकला आहे. जुलै 2025 साठी कोण आहे ICC प्लेअर ऑफ द मंथ? शुभमन गिल आहे. मुख्यमंत्री किसान कल्याण योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे. मुख्यमंत्री किसान कल्याण योजना ही योजना केंद्राची जी PM किसान योजना आहे त्या योजनेशीच काहीशी निगडीत आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आणि ही योजना मुख्यमंत्री किसान कल्याण योजना कोणी सुरू केली? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री दक्षता आणि कुशल संपन्न लाभार्थी म्हणजे PM दक्ष ही जी योजना आहे ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. केंद्राची योजना आहे कोणती? PM दक्ष. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की जे मागासवर्गीय आहे किंवा अनुसूचित जाती जमातीतील लोक किंवा कामगार वर्ग, जे म्हणजे कामगार वर्ग, हे सगळे जे गरजू आहेत, ज्यांना आर्थिक सहाय्य त्यांच्याकडे नाही, त्यांना व्यवस्थित एखादं कौशल्य शिकून त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करून देण्याची ह्या योजनेअंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे. तर कोणती योजना? ही PM दक्ष योजना. प्रधानमंत्री दक्षता आणि कुशल संपन्न लाभार्थी. पुढे जाऊयात. महामार्ग मंत्रालयाच्या मते जागतिक ऑटोमोबाईल उद्योगात भारताचे स्थान 3रे आहे. कशात? जागतिक ऑटोमोबाईल उद्योग याच्यामध्ये भारताचे स्थान 3रे आहे. पहिलं कोण आहे? फर्स्ट इज अमेरिका, USA चं स्थान पहिलं आहे. त्याच्यानंतर सेकंड चायना आहे आणि थर्ड भारत आहे. भारताचं स्थान केवळ कितवे? तर 3रे आहे. कशात? जागतिक ऑटोमोबाईल उद्योगात. पुढे जाऊया. भारतीय रेल्वेने आशियातील जगातील नाही, लक्षात ठेवा, आशियातील सर्वात मोठ्या मालवाहू ट्रेनची चाचणी आयोजित केली होती. या मालवाहू ट्रेनचं नाव काय आहे? रुद्रास्त्र. ही रुद्रास्त्र 4.5 किलोमीटर लांबीची ट्रेन आहे. तर जास्तीत जास्त माल ह्याच्यामध्ये व्हायला जावा आणि कमीत कमीत वेळ व्हायला जावा ह्याच्यासाठी रुद्रास्त्र ही आशियातील सर्वात मोठी मालवाहू ट्रेन आहे. हिची चाचणी भारतीय रेल्वेने आयोजित केली होती. जरी रुद्रास्त्र आशियातील सगळ्यात मोठी आहे तरी जगातील सगळ्यात मोठी जी मालवाहू ट्रेन आहे तिचा मान मात्र ऑस्ट्रेलियाकडे जातो.
त्यांची 7.3 किलोमीटर लांबीची सगळ्यात मोठी मालवाहू ट्रेन आहे. पुढे बघूयात. 2025च्या मध्यातील नुंबिओ सेफ्टी इंडेक्स नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर मंगलोर हे आहे. भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर कोणतं आहे? तर मंगलोर हे शहर भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर आहे. MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता ॲडेमुला ए ॲडेनल्ली हे होते. MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ते ॲडेमुला ए ॲडेनल्ली हे होते. बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने दिशा अभियान सुरू केलेले आहे. बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना, ह्या विद्यार्थ्यांनी जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांच्या बरोबरच त्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी याच्यासाठी महाराष्ट्र राज्याने दिशा अभियान सुरू केले आहे. हे लक्षात ठेवा की दिशा अभियान कोणी सुरू केलेलं आहे? महाराष्ट्र सरकारने. आजच्या सेशन मध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.